नमस्कार, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ. महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर. शिंदेंचा केला मोठा गेम, बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. मोठा पराभव, शिंदेंना बसला मोठा झटका. काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया. काही दिवसापूर्वीच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि रविवारी निकालही जाहीर झाले. प्रत्येक पक्षाला महाराष्ट्राच्या विविध भागात यशापयश पाहायला मिळालं. शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य पातळीवर शिंदेसेना आणि भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र भाजपने जरी राज्य पातळीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र मित्रपक्षच एकमेकांसमोर ठाकल्याने शिंदेंची स्वतःच्याच बालेकिल्ल्यात मोठी गोची झाल्याचे पाहायला मिळाले. आगामी महानगरपालिका निवडणुकांवर याचे थेट पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीमधील अंतर्गत गटबाजी आणि जागा वाटपाबाबत झालेला उशीर या पराभवाची कारणीभूत ठरला. गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता असलेल्या अंबरनाथ बदलापूर नगरपरिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाण्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदा या खासदार श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु निवडणुकीत श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिंदेंची शिवसेना पूर्णपणे निष्प्रभ ठरली आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.